सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी आणि आत्या जेवण करायला बसले. 2 दिवस झालं जेवणाचे काही व्हिडिओ येत नाहीत आणि इतका तो नालायक कोंबडा आहे, बाहेर आलाय आणि आता कुठेतरी त्यांना आत कोंडल्यापासून मिरचीला पानं यायला लागली होती. तर आता ते बाहेर येऊन परत रिटर्न मिरचीची पानं खोडून खायला. तेव्हा का त्या दोघांना जेवण झालं की आधी आतमध्ये टाकला. तर गाय आज घरीच आहे, कारण गाईला नेलं होतं तिकडे भरण्यासाठी, त्याच्यामुळे तिला आत्ताच आणले, बांधले आणि भरपूर सारा पसारा बघा दारामध्ये. तर सुरुवात केलेली आहे. 3 दिवस गेले, हळदी कुंकू, संक्रांत आणि भोगी, असं 3 दिवस आमचं मस्त गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता कार्यक्रमाची तयारी 2च दिवस आहेत, कारण शुक्रवार आणि उद्या शनिवार. रविवारी आम्ही जाणार आहे इकडे म्हणजे देवदर्शनाला जाणार आहोत. कुठे जाणार, काय काय कुठे कुठे फिरणार आहे आम्ही, सगळं तुम्हाला दाखवणार आहे आमचं देवदर्शन. आणि हे एवढं दळण दळून आणायचं आहे. कमेंट्स येतात मला की ताई तुमचा कोणता कार्यक्रम आहे, तर आमचा परडीचा कार्यक्रम आहे. आमच्याकडे मी मागे पण म्हणले व्हिडिओमध्ये की आमच्याकडे आईसाहेबांचं आगमन होणार आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे. आत्याने छान असं जेवायच्या आधी शेळ्यांना खायला आणले आणि इकडे आत्या माझी वाट बघून बघून जेवण करायला बसले. 2 दिवस झाले. एक तर आमचं गडबडीमध्ये आम्ही 2 दिवस झालं उपाशी, आमचा निरंकार उपवास होतोय. संक्रांती दिवशी एकादशी होती. काल पण मला ओटी भरण्यासाठी मी बायकांना घेऊन येण्यासाठी त्यांच्या मागे फिरत होते. दिवस गेला, मग 5 वाजता कुठं काय जेवण होते का. तर चला आधी जेवण दाखवते तुम्हाला मी काय काय बनवले. मला ना घरातलं आवरून घ्यायचंय, भांडी घासायची आहेत. ही मांडणीवरची भांडी आम्ही काढली आहेत आणि मस्त छान मला देवारा बनवायचा आहे. हे गेले तिकडे विटा आणायला, फरशी आणून ठेवली आहेत. मी देवारा बनवल्यावर म्हणजेच माझं छोटंसं देवघर बनल्यावर तुम्हाला नक्की दाखवेल. तर आधी भाज्या दाखवते. तर बरेच दिवस झालं नॉनव्हेजचा काही बेत नाहीये, कारण सणच आहे. तर मग आज म्हणलं सकाळी सकाळीच मामा सारखे म्हणायचे अंड्याची रस्सा भाजी बनव म्हणून. असा मस्त झणझणीत गावाकडच्या पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी बनवली आहे, वाटण वगैरे घालून छान. येसराची मस्त येसूर पण बनवायचं आहे, सगळं करायचं आहे. आता एक एक तयारी करायची आहे. आणि आमच्यासाठी बनवलेली आहे इकडं मस्त गरगटा हरभरा भाजी. कोणाकोणाला हरभरा भाजी आवडते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इकडे काय काय, तर भाकरी. सगळ्यांची जेवणं झालीत, मी आणि आत्याच राहिलोय. आणि इकडे आत्याने काय केलंय, पुरण राहिलं होतं संक्रांतीचं, मग त्याच्या पुरणपोळ्या बनवल्यात. चपात्या त्यांच्या तिकडे पिशवीत ठेवल्यात दोघांच्या. तर हे काय केलंय आत्याने, गाजराची पुरी केली आहे म्हणे. जो मी गाजर हलवा बनवलाय तो ह्याच्यात भरून त्याची आत्याने ही हे केली, छोटीशी अशी चपाती केली. आणि थोडीशी येळण्याची आमटी अजून राहिलेली आहे, पण मी ती खाणार आहे, मला खूप आवडते, एवढी राहिलेली आहे. तर असं आहे आज जेवणात बेत. मस्त अंड्याची भाजी, तिकडे गरकटा भाजी, आणि आम्ही बसले जेवण करायला. तुम्ही पण या जेवण करायला, कारण आम्हाला खूप सारं काम आहे. उरकून घेतो आता ही भांडी, आधी पटपट घासून ते उन्हाला वाळत घालतो आणि मग बाकीचं काम करतो. उद्या धुवायचेत मोठी कपडे. तर मग कसं वाटलं गावाकडचं छान वातावरण, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडे सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचं आहे हे लक्षात ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.